मोन्या, ही बरणी काय तर उशाला घेऊन झोपणार आहे? हा, यातच होती ना भानू, मग कुठे गेली? शोभा खरंच त्यात भानू होत्या. मी सकाळी समीरच्या घरी ते बरणीचं झाकण उघडून बघितलं ना, तेव्हा मला दिसल्या त्या. मोन्या, तुला जिकडे तिकडे ना आता भानू दिसते. आता तर माझी खात्री पटली, तुला खरंच वेड लागले. ते तुला हॉस्पिटलमध्येच भरती करायला हवं. त्यांना सांगणार आहे मी 2-4 शॉक द्यायला, आणि ह्याचं झालं ना की मला द्या. कारण तुझे हे सगळे प्रकार बघून ना मला सुद्धा वेड लागायची पाळी आली. अगं पण तिकडे बरणी. पण असं कसं होईल? यात भानू होत्या. मूर्खाचा बाजार आहे नुसता, तुला काही नाही. कुठे आहे भानू, सांग मला कुठे आहे? तेच तर म्हणतोय मी शोभा, भानू गेल्या कुठे? यात होत्या. मोन्या, आता जर तोंडात एक शब्द बाहेर काढलास ना तर याद राहा. जपाला बरोबर करते मी आता. एका बरणीच्या बदल्यात 2 बरण्या घेतल्या काय? माझ्या नवऱ्याला गंडवते ना? लता वहिनीनं विचारायला हवं, त्यांना माहित असेल. कुठे झाला? लता वहिनीनं विचारून येतो. मोन्या, मोन्या ऐक माझं. कर, तुला काय करायचं ते कर, मी काहीच बोलणार नाही. लता वहिनी, लता वहिनी. भाऊजी, तुम्ही? वहिनी, तुम्ही मला कुठली बरणी दिली? बापरे, हे खरंच मागे लागले. एका बरणीसाठी खरंच पोलीस मागे लावतील की काय? वहिनी सांगा ना. मोहन भाऊजी, माझ्याकडून चूक झाली, मी मान्य करते. पण प्लीज मला पोलिसात देऊ नका. चाळीत कोणाला कळलं ना तर माझी खूप बदनामी होईल. कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. प्लीज मोहन भाऊजी, मला पोलिसात देऊ नका. काय करताय लता वहिनी? मला फक्त ती बरणी हवी आहे. ती बरणी माझ्याकडे नाहीये. असं काय करताय? समीरच्या घरात ती बरणी घेऊन तुम्हीच बाहेर पडलात ना? हो, पण ती आता माझ्याकडे नाहीये. मग तुमच्याकडे नाही तर कोणाकडे आहे? सांगते. दुपारी बरणीत काय आहे हे पाहायला मी बरणी उघडणार होते, आणि तेवढ्यात. अरे मावशी, तुम्ही? काही काम होतं का? लता, तुझ्याकडे जी आत बरणी आहे ना, ती उघडली नाहीस ना तू? नाही का? हो, काय नाही, चला ते. अरे मावशी, काय ये म्हणते ना. लते, तू ना मास्टर डॅले वेड्यात काढू शकते, मला नाही. कशाबद्दल बोलताय? बरं, बरणीबद्दल. ही तुझ्याजवळ जी बरणी आहे ना, ही माझ्या शोभाचीच आहे. काही काय बोलताय मावशी? मी सांगितलं ना सकाळी, पण ही बरणी माझीच आहे. हो हो, पण तुला एक माहितीये का, शोभाने आपली बरणी चोरीला गेले म्हणून पोलिसात तक्रार केली. पोलीस? मावशी, मला काय दूधखुळी समजता का? एवढ्या लहानशा बरणीसाठी कोणी पोलिसात तक्रार करतं का? अगदी बरोबर बोललीस तू. दुसरं कोणीही करणार नाही. पण शोभा कोणाची मुलगी आहे? माझी मुलगी आहे ना, माहिती आहे ना? अगं, मर्जी विरुद्ध कोणी केसाला जरी हात लावला ना तरी ती त्यांना सोडत नाही. मग आणि सांगते तुला, शोभाने ना आपल्या बरण्यांवरती ना एक खून करून ठेवलेली. हो, मग ती पोलिसात सांगणार ती खून, आणि पोलीस ती खून बघणार, आणि मग तुला शिक्षा होणार. हो मावशी, एवढ्या लहानशा गोष्टीसाठी कोणी पोलीस स्टेशनला जातं का? तेच ना. म्हणजे आपण काहीतरी तोडगा काढला असता ना यावर. लती, तू घाबरू नको, मी आहे ना. आता तू तोडगा काढूया म्हणालीस म्हणून सांगतो. आपण एक काम करू, माझी बरणी तू घे, ही बरणी मला दे. हा, आणि मास्टर बरणी घेऊन आला की नाही, मी तुला दिलेली बरणी आहे ना ती त्याला देऊन टाक. अगो, ही जर बरणी तुझ्याजवळ राहिली ना तर पोलीस येतील, खून बघतील, आणि तुला शिक्षा होईल ना. नाही नाही मावशी, हे घ्या तुम्ही. म्हणजे बरणी सासूबाईंकडे? हो मोहन भाऊजी.
या बरणीसाठी मास्टरड्या एवढा जीवाचा आटापिटा करत होता. तसं काय आहे बरणी? मला बघायला काय आहे याच्यात. नाही नाही नाही. आई खरं सांगते, चोरी नाही केली. प्लीज मला पोलिसात देऊ नका. हो पण आम्ही पोलिसात तक्रार केलेलीच नाहीये. अहो पण मावशी म्हणाल्या शोभाताईंनी पोलिसात तक्रार केली आहे म्हणून. तुम्ही काळजी करू नका, मी सासूबाईंकडनं बरणी घेईन. हा सासूबाई बरणी उघडतात की काय? मोहन मला प्लीज वाचव. मला या म्हातारीच्या तावडीत नाही जायचंय. मोहन प्लीज, मोहन वाचव मला. मास्टरड्या काय करतोस? माझी बरणी आहे, ठेव खाली. अहो सासूबाई ऐका, ती माझी बरणी आहे. माझ्या बरणीला हात लावायचं काम नाही. अहो सासूबाई, ही बरणी माझी आहे. माझी बरणी आहे. हा कळलं ना? जायला लागेतून. अहो सासूबाई, ती बरणी तुमची ताई आहे. ती बरणी नाही देणार. माझी बरणी आहे. स्वतःची बरणी सांभाळता आली नाही, दुसऱ्यांच्या बरणीवरती डोळा ठेवतोय. चल निघितून. मोहन मला सोडव इकडनं. मोहन सासूबाई ऐका. सासूबाई ऐका. काय ऐकायचं? सासूबाई ऐका. मोहन 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 जाऊ नकोस. मी इथे आहे. मला बाहेर काढ. मोहन अहो सासूबाई, अहो सासूबाई प्लीज ती बरणी आम्हाला द्या. हो आमची बरणी आहे सासूबाई. अहो सासूबाई दार उघडा प्लीज.
रात्रीचे 10 वाजत आले तरी या मोहण्याचा पत्ता नाही. सगळी कामं तशीच पडली आहेत. काय काय अजून हा खाली करतोय. अहो आता काय वॉचमन झालात का चाळीचे? हा शोभा ते बरीच काम आहेत. चला वर या. हो येतो. या लवकर. हो येतो. मोन्या किती वाजले बघ जरा घड्याळात. इतका वेळ काय करतो होतास खाली? हा शोभा एक शब्द बोल नकोस तू. इतका वेळ लागतो विचारायला. विचारून झाल्यानंतर लगेच वर नाही येतंय. आईच्या घराबाहेर काय करतो होतास? शोभा ती बरणी सासूबाईंच्याकडे आहे. अरे देवा माझं ना डोकं फिरलंय त्या बरणीने. आता ना मी एक काम करणार आहे. घरातल्या सगळ्या बरण्या घेण्या माझ्या डोक्यावर फोडणार आहे. आणि खबरदार मोन्या मला विचारल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकलं तर माझी शपथ आहे तुला. आता माझ्या थोबाडाकडे काय बघतोय? जा भांडी घासून घे. मोन्या भांडी घासून झाली की लाईट बंद कर. हो हो करतो. मगाशी उगीच मी लाईट फडफडण्याला घाबरत. काहीतरी झालं असेल बाहेर. आता या बरणीत काय आहे ना ते उघडून बघणारच मी. नाही नाही नाही. मावशी मावशी हो. आले आले. अरे आले ना. काय मावशी काय बघतो रे? अहो ते चाललो होतो मी. ते तेवढेच बघितलं तुमच्या घरची लाईट अशी बंद चालू होती. घाबरलो ना. मला वाटलं शॉक बिक लागला चिकटल्या काय तुम्ही. मेल्या माझ्या जीवावर उठलाय. अहो नाही तसं नाही. काळजी वाटते मावशी म्हणून आलो. सगळं ठीक आहे ना? म्हणजे काय इलेक्ट्रिशियन वाल्याला बोलवायचं का? आणू का लगेच त्याला? काय गरज नाही. सगळं ठीकठाक दिसतंय ना तुला? मग हा 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 सगळं ठीक आहे. हा मावशी काय तुम्ही काय लपवत नाही ना माझ्यापासून? तुझ्यापासून काय लपवते मी? लपवण्यासारखं काय आहे माझ्या घरात? हे बघ आता रात्र फार झालेली आहे. जा मला झोपायचंय. जातो मी. मला काय हे नाही. हा जातो मी. हा काय बघतोयस परत? लाईट जात होती ना सारखी. ते जरा तेच दिवसा बायको चौकशा करत फिरते. रात्री तर तू झोप मोडायला ये. कळलं ना? तर जातो का मी? अरे देवा. मोहन मला या बरणीतून बाहेर काढ. काय झालं तरी तू उघड बरणी मोहन प्लीज.
मोन्या, अरे रात्री काय करतोय? झोप ना. शुभम, मला मला माहितीये की मी त्या बरणीचा विषय काढला की तुला त्रास होतो. त्रास होतो ना, मग कशाला विषय काढतोय? हा, तुझ्या पाया पडते मी बाबा, मला झोपू दे आणि तू पण झोप. पण शुभा, त्या बरणीत भानू आहेत. बरणी बरणी बरणी, डोकं उठले माझ्या त्या बरणीने. आत्ताच जाते आणि ती बरणीच फोडून टाकते. शोभा शोभा शोभा, असं करू नको. मुन्या बाजूला, मला बरणी जाऊन फोडू दे. पण बरणी फोडून काय होणार आहे शोभा? तू ना मला सुखाने जगू देशील, कळलं? ए शोभा, ऐक माझं. शोभा शोभा, तू कुठे येतोयस? तुला सांगितलंय ना, मी सांगितल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकायचं नाही म्हणून. ऐक पण. इथेच थांब. ए शोभा, ऐक माझं. शोभा आतो, आतो. शोभा आत राहा. शोभा शोभा शोभा, मला एकट्याला इथे बंद करून जाऊ नको. शोभा, मला पण येऊन दे तुझ्या बरोबर. शोभा, अगं त्या बरणीत भानू आहेत ते. अगं शोभा शोभा. आई, दार उघड. कोण आहे? आई. अगं हो हो, आले आले. काय दरवाजा फोडतीस का? ही पोरगी पण ना. अगं आले. काय आहे? किती आहे? बरणी कुठे आहे? आता एवढ्या रात्रीच्या बरणीचं काय काढलं तू? नाही, ती मला बरणी हवी. ती जोपर्यंत मिळत नाही ना, तोपर्यंत ना हा मास्टर मला सुखाने जगू देणार नाही. हा, म्हणजे त्याच्यासाठी तू माझी बरणी फोडणार आहेस? नाही देणार मी माझी बरणी. बरणी दे. नाही देणार, माझी बरणी फोडून द्यायची. ती बरणी दे. नाही देणार मी फोडायला बरणी. काय करतेस? ही माझी बरणी आहे, मी तुला देणार नाही अशी त्याची फोडायला. दे इकडे माझी बरणी. बरणी सोड. ही बरणी फोडल्याशिवाय ना मला चैन पडणार नाही. मी नाही देणार तुला. आई, बरणी सोड. नाही देणार माझी बरणी आहे. नाही देणार मी फोडायला बरणी माझी. आई, बरणी दे. तुझी बरणी. आई, मला चांगलंच माहितीये ही बरणी कोणाची आहे. मी ही बरणी फोडणार म्हणजे फोडणार. तुला फोडू देणार. आई, बरणी नाही देणार म्हटलं ना. आई, मुलीसाठी तू एक बरणी नाही देऊ शकत? मुलगी का? अगं किती प्रयत्न करून मी ही बरणी मिळवले माहितीये. हा, मुलगी असते म्हणून काय झालं? देणार नाही मी बरणी. नाही देणार बरणी. हे बघ, ही बरणी पण माझी आहे आणि बरणी जे काय असेल ना ते माझं आहे. मला बघू दे ना त्या बरणीत काय आहे. काय आहे बरणीत? हे बघ काय आहे. हवा आहे, हवा. नुसती हवा. घे हवा. घे हवा पाहिजे. घे घे घे. ही बरणी नेऊन ना आधी मोन्याला दाखवते, म्हणजे ना माझ्या डोक्यावरचा ताप कमी होईल आणि सुखाने जगू देईल मला. रिकाम्या बरणीसाठी मास्तर एवढा आटापिटा करत होता. कुठे गेले माझे पैसे? लीलावती, मी तुझ्यासाठी या जगात आली. आजपासून तू माझी मालक.